Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 9 मार्चचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. नुकताच महाराष्ट्र शासनाने आपले कितवे महिला धोरण जाहीर केले आहे? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, चौथे महिला धोरण महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघूयात. महाराष्ट्र शासनाचे चौथे महिला धोरण याची घोषणा केलेली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी. दिनांक 8 मार्च 2024ला हे महिला धोरण जाहीर झालेले आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिनी. ही तारीख तुम्हाला पाठ ठेवायची आहे, कारण या तारखेवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. या महिला धोरणामध्ये एक सूत्र ठेवण्यात आलेलं आहे, 2030 पर्यंत समसमान सहभागाचे उद्दिष्ट गाठण्यासाठीचे मूलभूत बदल. आत्तापर्यंतचे महिला धोरण बघा. पहिलं महिला धोरण आणलं होतं 1994 आणि महिला धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य होतं. दुसरं महिला धोरण 2001, तिसरं महिला धोरण 2014 आणि चौथे महिला धोरण 2024. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय काय येऊ शकतात. नुकताच महाराष्ट्र शासनाचे चौथे महिला धोरण कोणी घोषणा केली आहे या धोरणाची? तर अदिती तटकरे यांनी. महाराष्ट्र शासनाचे चौथे महिला धोरण कोणत्या तारखेला राबविण्याचा निर्णय घेण्यात आला? तर 8 मार्च 2024. ती तारीख पाठ ठेवा तुम्ही. आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाने आपली किती महिला धोरण जाहीर केले? तर 4. हे 4ही महिला धोरण आणि त्यांचे वर्ष लक्षात ठेवा तुम्ही. यावर जोड्या लावा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो. समोरची माहिती बघा. 1994 महिला धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते देशातले. या महिला धोरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी लक्षात ठेवा. आरोग्य, पोषण आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, लिंग समानता, महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबविणे आणि पूरक रोजगार अशा बाबी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. या बाबीवर प्रश्न येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण तुम्ही लक्षात असू द्या. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. व्हायब्रन्स 2024 वार्षिक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. जसा व्हायब्रंट गुजरात महत्त्वाचा आहे, तसाच व्हायब्रन्स 2024 पण महत्त्वाचा आहे. याचे आन्सर गुजरात वाटू शकते, पण याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, चेन्नई, तामिळनाडू. या महोत्सवाबद्दलची अधिक माहिती बघा. व्हायब्रन्स 2024 वार्षिक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव देशातील सर्वात मोठा महोत्सव आहे हा. याचं आयोजन केलेलं आहे वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच VIT. ठिकाण आहे चेन्नई, तामिळनाडू. दिनांक 6 ते 9 मार्च 2024 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याच्यात सहभाग कोणाचा आहे? 22,000 विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, उदगीर, लातूर. ही स्पर्धा काय आहे ते पण बघा नेमकी. स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, ठिकाण आहे उदगीर, लातूर. उदगीर शहरात प्रथमच या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि मराठवाड्यात 20 वर्षानंतर ही स्पर्धा होत आहे, त्याच्यामुळे महत्त्वाची आहे. उद्घाटन केलेलं आहे गिरीश महाजन आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी. आयोजन कोण करणार आहे? क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय. दिनांक 9 ते 11 मार्च 2024ला याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सहभागी खेळाडू आहेत 360. बक्षीस रक्कम बघा. सुवर्ण विजेत्यांना 60,000 रुपये, रौप्य विजेत्यांना 50,000 रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना 30,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले किंवा कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
आणि याचं आयोजन कोणतं मंत्रालय करणार आहे किंवा कोण करणार आहे, असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कुणाला वसुंधरा साथी सन्मान 2024ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, राहीबाई पोपरे किंवा फोपरे असे आडनाव आहे काही जागी. वसुंधरा साथी सन्मान बघा, त्यांना सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. राहीबाई पोपरे यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. कोंभाळणे जे की अहिल्यानगरमधील गाव आहे, तेथे त्यांनी एक बियाणे बँक सुरू केली होती. त्यामुळेच त्यांना सीड्स माता किंवा बीजमाता म्हटलं जातं आणि या नावाने त्या प्रसिद्ध आहेत. याच्यावर खूप वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे त्यांची ओळख, आणि त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित पण करण्यात आलेला आहे. तुम्हाला इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वसुंधरा साथी सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला आणि राहीबाई पोपरे यांच्याबद्दलची जी माहिती आहे ही माहिती लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. विविध राज्यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या योजनांसंबंधी अयोग्य पर्याय ओळखा. 4 पर्याय दिलेले आहेत. 1 नंबरला आहेत राजश्री योजना राजस्थान, दुसरा आहे लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश, सी नंबर आहे किशोरी शक्ती योजना ओडिशा, आणि 4 नंबर आहेत माझी कन्या भाग्यश्री योजना गुजरात. तर याचं डी नंबरचं जे ऑप्शन आहे हे चुकीचं आहे, कारण माझी कन्या भाग्यश्री योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे, तर महाराष्ट्राची. बाकीचे 3 पर्याय बरोबर आहेत. जागतिक महिला दिनी एक आर्टिकल आलं होतं आणि त्यामध्ये विविध राज्यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या योजना ज्या आहेत त्या आल्या होत्या. त्या सर्व तुम्हाला कंपाईल करून एका जागी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. योजना बघा, राजश्री योजना राजस्थान, कन्याश्री योजना पश्चिम बंगाल, भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक, लाडली लक्ष्मी योजना मध्य प्रदेश. लाडली योजना ही 2 याची आहे, एक म्हणजे दिल्ली आणि हरियाणा. मुख्यमंत्री लाडली योजना उत्तर प्रदेश, मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार, किशोरी शक्ती योजना ओडिशा, ममता योजना गोवा. समोर राहिलेल्या आहेत 3 योजना त्या बघा. सरस्वती योजना छत्तीसगड, माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र आणि नंदादेवी कन्या योजना उत्तराखंड. येथे तुम्हाला प्रश्न काय काय येऊ शकतात बघा. एक तर योजना देतील आणि विचारतील ही कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, किंवा यावर योग्य अयोग्य ओळखा अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो, आणि तिसरा जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. हा प्रश्न VIMP आहे. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, केरळ राज्य. यासंबंधीची अधिक माहिती बघा. या OTT प्लॅटफॉर्मचं नाव अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं नाव आहे सी स्पेस. केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळ याच्यावर नियंत्रण ठेवणार आहे आणि याचं उद्घाटन केलं आहे केरळचे मुख्यमंत्री P. विजयन यांनी. येथे 3 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते, तर केरळ. नुकताच केरळने स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू केला, त्याला काय नाव देण्यात आले, तर सी स्पेस. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं हे एक लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. नुकताच कुणाला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, प्रशांत दिगनकर. यांची जी कादंबरी आहे किंवा कविता संग्रह म्हणू शकतो आपण त्याला, तो पण महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे पत्रकार कवी प्रशांत दिगनकर यांना. हिंदी कविता संग्रह आहे त्यांचा पाषाण, त्यांच्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मराठी कविता होती एक दगड नावाची, याचा हिंदी अनुवाद त्यांनी केलेला आहे. पाषाणचं प्रकाशन केलेलं आहे दिव्य प्रकाशन यांनी. पाषाणला अजून एक पुरस्कार मिळालेला आहे हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरेकर सुवर्ण पुरस्कारही पण त्याला घोषित झालेला आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा. येथे कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा. महाराष्ट्र शासनाचा हिंदी अकादमी पुरस्कार जाहीर झालेले प्रशांत दिगनकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर पत्रकार आणि कवी. त्यांना कोणत्या कविता संग्रहालयासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ते लक्षात ठेवा. कोणत्या मराठी कवितेचा त्यांनी अनुवाद केला आहे हे पण लक्षात ठेवा. आणि मामा वरेरेकर हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 8.
जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गोवा राज्य. यासंबंधीची ॲडिशन माहिती तेवढी काही नव्हती विशेष, म्हणून घेतली नाही आहे आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. सागरी कासव संवर्धन मोहीम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील 2 ठिकाणे आहेत, ती दोन्ही ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सागरी कासव संवर्धन मोहीम महाराष्ट्राची आहे. याचा शुभारंभ हरिहरेश्वर आणि दिव्यागार येथे करण्यात आला होता. वन विभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे. याचा उद्देश आहे प्रदूषण, मासेमारी जाळ्यात अडकून होणारे मृत्यू आणि तस्करी यामुळे कासवांच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका कमी करणे. समोरचा प्रश्न बघा, जो की आजच्या सिरीजमधला शेवटचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्यात सेवा हक्क कायदा कधी लागू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 2015. लोकसत्ताला या संबंधी एक लेख आला होता. त्यामध्ये काही पॉईंट होते, ते पॉईंट आपण सगळे घेतलेले आहेत. 2015 महाराष्ट्र राज्यात सेवा हक्क कायदा लागू. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा तयार केला होता. याचा उद्देश आहे जनतेशी संबंधित सरकारी सेवा वेळेत मिळाव्या. महाराष्ट्रात सध्या 529 सेवांचा समावेश आहे. सोबतच तुम्हाला आपले सरकार पोर्टल लक्षात ठेवायचं आहे. या पोर्टलचं काय उद्देश आहे? या अंतर्गत 387 सरकारी सेवांपैकी 387 सेवा ऑनलाईन दिल्या जातात. येथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्र राज्यात सेवा हक्क कायदा कधी लागू करण्यात आला आणि आपले सरकार पोर्टल या अंतर्गत किती सेवा आहेत दोन्ही लक्षात ठेवा. काल विचारलेल्या प्रश्न जो व्हिडिओ होता त्यातील शेवटचा जो प्रश्न होता तुम्हाला विचारलेला, त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, फ्रान्स. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, कैद्यांसाठी आयुष्मान भारत व ई श्रम कार्ड उपक्रम सुरू करणारे देशातील प्रथम राज्य कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तरीही प्रॉब्लेम नाही. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.